इधर चालू है अलोडी. जास्त पण नको, संपत नाही. जास्त नाही झाले ना, दोन लोड झाले. दोनच बसवतात. जिलेबी दोनच बसवतात. कोण नंतर खाते तसं. तुझी कुठली आहे? चिंबोरी. ती नको. हा ती बघ कसं नांगावरती गेला बघ. डोळ्यावर थोडी झोप आहे कारण खूप लेट झालो काल झोपायला. मला वाटतं 12:30-1 वाजला असेल झोपायला. तरी भांडी घासली थोडीशी. आई मला सांगत होते जा 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 मी दुसरं करेन, कारण आता जास्त उभं राहायला होत नाही त्याच्यामुळं. तर चला मंडळी, झालेले सकाळ, अंघोळ झालेले, पण जरा डोळ्यांवर झोप आहे. हे पाय पुसायचं कुठं टाकलंय? डोळ्यावर थोडी झोप आहे कारण खूप लेट झालो काल झोपायला. मला वाटतं 12:30-1 वाजला असेल झोपायला. तरी भांडी घासली थोडीशी. आई मला सांगत होते जा 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 मी दुसरं करेन, कारण आता जास्त उभं राहायला होत नाही त्याच्यामुळं. तर आत्ता आम्ही काहीतरी 8:15 वाजता उठलो. माझे अंघोळ झाले, पूजा करायला घेतले आणि आता येत चाललेले आहेत कामाला. ओजी 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 आमची नुसते फोनमध्ये. कसं झालं बड्डे? दिसत नाही. हा मग या ना. तुमचीच फ्लॅशलाईट पडते माझ्यावर. कसं झालं बड्डे? कसं झालं बड्डे? जा ना, आता टाइम झाला ना. इकडं आजोबाची जास्त. पोरांना आईस्क्रीम, छोटे केक, अजून काय केक राहिले काय? कचोरी. 1 पॅकेट होतं वाटतं का? नाही, ते घरात खातील. 1च पॅकेट आहे. 50 आणलेले. पोरं एवढी आली, बापरे. छान झाला. पप्पाच्या मनासारखा बड्डे झालेला आहे. चला मी आता पूजा करते. हे जातील आपले, टाइमपास करत बसलेत. नाही तर इथं पाय पुसायचं कुठं गेलं काय माहिती. पूजा करून घेते. लादी वगैरे पुसायचे. काल कायच नाही लादी वगैरे. आपले खूप घाण झाले लादी. केक वगैरे सगळं काय लागलंय. आता मी पूजा करते आणि मग लादी पुसते. चला वाजले 10 आणि गौरांचं काय राहत नाही. म्हणजे आत्ताशी उठलाय तो. आणि बहुतेकांनी पॉकेटच टाकले. आणि चिकन लेग पीसवाले दादांनी घड्याळ. आता नंतर घालायचं. आंघोळ नाही पांघोळ नाही अजून. आईने बघितलं असेल कपडे. दादाने पॉकेट टाकला. आणि साहेब आत्ताशी उठले 10 वाजता. आता सगळं झाडू वगैरे मारून झालं. थांब ना जरा. तर हे कोणीतरी आणलं. कोणी आणलं? पोरांनी बिस्किटचे गोळे आणले. कोणतरी चॉकलेट घेऊन आलं. आणि सर्व पॉकेट घरातली सगळे चॉकलेटच आहेत. अजून एक काहीतरी गिफ्ट याच्यात होता ना, फोडला काय? आता सगळं हेच आहे. चॉकलेट होतं ना अजून. सगळे चॉकलेटच आहेत आणि पॉकेट आहे. गौरांशला फुटबॉल घ्यायचा आहे, पण PMGPमध्ये ना आमच्या इथं जरा महाग होता. मग हे बोले कुर्ल्यावरून आणतो. काय हे स्वयंदानानं दिलं काय? ये कोणतं दिलं तुला? जे स्वयंदानानं दिलं. आणि ये त्यालाच नाही लक्षात. चला काम आवडतं पटापट. नुसतं चॉकलेट पडले. ऑलमोस्ट सगळ्यांनी पॉकेटच टाकलेले आहेत सगळ्यांनी. हॅलो, गुड आफ्टरनून. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत. आता वाजलेत ना दुपारचे 1:15. गौरांशला सोडून वगैरे आले आणि खूप लेट झालेलं गौरांशला सोडायला.
सगळी घाई गडबड. आता कालची बिर्याणी राहिलेली व्हेज बिर्याणी मस्त लागली, मला खूप आवडली काल. तर मी आता जेवून घेते. ब्लॉगसुद्धा मला अपलोड करायचं आहे, ब्लॉग अपलोड नाही केला. गौरांशला सोडून आले आणि बॉटल विसरले, मग भाऊंना पाठवलं बॉटल घेऊन. तहान लागते, मग कोणाचं पाणी नको ते, त्याच्यापेक्षा त्याला पाठवलं घेऊन मी. आणि आता मस्त जेवून घेते, भूक लागली आणि झोपसुद्धा झाली नाही. आणि सगळं आत्ताशी मी कपडे वगैरे टाकले, थोडेसे धुवून गेले आणि मग ठेवले तसेच. बोलवा आल्यावर टाकेल. मला आल्यावर थोडेसे टाकले. पायपुसाचे डस्टर वगैरे होते काल सगळे खराब झालेले 2, मग ते सुद्धा धुवून काढले. वाजले 1:15 आणि आता पटकन जेवून घेते आणि व्लॉग कंटिन्यू करूया आपण. बघूया काय दिवसभरात होते ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. आय होप तुम्हाला आवडला असेल कालचा बड्डेचा व्लॉग. सगळी घाई गडबड, फोटो एकसुद्धा फोटो काढायला भेटला नाही. फक्त बाकीच्यांचे मी एक काढलं, आरती वगैरे करताना, प्रेझेंट देताना. माझा तर तो सुद्धा आला नाही. फक्त एक केक भरवताना एका मुलीला सांगितलेला, तो सुद्धा असा चाललाय. जाऊ दे चला, पण छान झाला बड्डे. चला जेवते मी. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते. भांड्यांचा पसारा उरकलेला, एवढी भांडी होती ना, लय भांडी होती. यांनी सकाळी मुंडी बनवली तर ती भांडी होती. असं आता आणलेले आहेत चिंबोरी, आजसुद्धा चिंबोरी. यांनी त्या जाळी पकडून नाही का डोळीवरच्या आणतात, त्या चिंबोऱ्या आणल्यात. अशी टोपली विकायला असते तशी, तर त्या चिंबोऱ्या. आणि इकडं जवळा आणला, तर जवळा यांनी मग अशी टाकला. माझा चहा पिऊन झालेला आहे. तेवढी भांडी घासली, पटकन चपात्याचं पीठ मळते. एका साईडला गौरांश आंघोळीला पाणी ठेवलं आहे. चपात्या कसं बाबा पण नाश्ता करतील, गौरांश पण करेल आणि डब्यालासुद्धा नेईल. तर पटकन चपात्यांचं पीठ मळून घेते. मग चिंबोरीचं वाटण वगैरे बनवायला येणार आहेत आई, तर मी त्यांच्यासाठी कांदा वगैरे पटकन कट करून ठेवते. चपाती आणि जेवला का? झालाय जवळ. तर इथं ना मी कांदा भाजून घेते. कांदा कापून ठेवलेला. चिंबोरीला आम्हाला कांदा लागतो. कांदा खोबऱ्याचं वाटण, कांदा खूप तरी पण 5 कापलेलं मी. आणि असं मला जसं म्हणजे टाईम भेटेल तसं मी आईंना मदत करत असते. जेवणाचा फक्त आईंकडं असते, बाकी थोडंफार मी करते. तर आम्ही दोघी असं मिळून मिसळून करत असतो, एकीवर काहीच टाकत नाही. तर असं एकजूट पाहिजे घरामध्ये. तुझी कुठली चिंबोरी? ती नको. हा ती बघ कसं नांगावरती गेला बघ. कुठली? छोटी वाली हसते तुझ्याशी. हां आणि बारकूचं युवांचं बारकूच
बारकूचं पिल्लू आहे का? लय बारकूचं पिल्लू आहे का? इवांचा व्हिडिओ कॉल करून दाखव ना. कुठे छोटा पिल्लू? ए गौरांश, एकदम छोटा पिल्लू कुठं आहे? गौरांश, ए गौरांश, इथे कसं नाव? कसं पकडलं बघ. इवांशला दाखव ना व्हिडिओ कॉल करून. हे बघ, इथे कसं नांगरला खतरनाक आहे. त्यांना काय ते. अरे खाली पिल्लू आहे. याला पकड. मी कसं पकडलं? पहिलं पाट्या बटाटे बटले पहिलं. हात धु जा. दुधा आता कपडे घाल चल. आता मी बसले नाश्ता करायला. वाजले 11:15 आणि शाळेत जाऊन याला थांबायचं म्हणजे आम्हाला काहीतरी मीटिंग आहे तर मग खाऊन घेते. खाल्लं नाही तर मग माझ्या हालच बेकार. त्याच्यामुळं पहिला जवळा चपाती खाते. गौरांशला सुद्धा बॉम्बे फ्राय केले, चपाती भरल्या. तर बोंबलाचा भाव काढून ठेवते. माझी तयारी करते आणि मग त्याची तयारी करते. आई टाकतात चिंबळचं कालवण. देखो चिंबोरी, चिंबोरीचा रस्सा एकदम पण जाड नको आई. पाणी ठेवतो. पाणी ठेवत. इकडं बॉम्बे फ्राय, इकडं चिंबोरी. मसाला करतो म्हणून टाकलाय ना पाणी. वरती ठेवते म्हणजे गरम होईल ना. भाव काढून ठेवते. हां भाव काढतो. तिखट झालंय रवला पण मस्त झालं. काय रवला जवळा ना. हां माहिती आहे मम्मी तर तो तिखट लागते करत होता. तिखटच पाहिजे पण गौरांश तिखट असलं तरी खातो. बाबा बोलतात नाही बनवलं. त्याला देते. पण आईने बनवलंय तिखट. बोलते आईला काही समजत नाही तिखट बनवते. पोऱ्याला काय म्हणजे मिरची कसं खातो तो. हॅलो गुड आफ्टरनून. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत. चला गौरांशला चालले स्कूलला घेऊन आणि खूप घाई गडबड आहे आणि थांबायचं आहे कारण काय सूचना सांगणार आहे डान्सच्या बद्दल. गौरांश गप्पा बस. अरे गौरांश. आणि आज दुसरा दिवस चालू झालेला आहे. त्या 2 दिवसाचा एक व्लॉग काल काय शूट केलं नाही मी. आज बघूया गौरांशला बॉटल आणायला जायचं आहे डीमार्टमध्ये. तर संध्याकाळी कसं होतं आहे ते आता मी नाही सांगू शकत. आणि जरा थांबायचं आहे म्हणून मी चपाती केळा वगैरे खाऊन आले आणि हळूहळू आपले चालले. चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आता भेटूया आपण नंतर. बोल काय कसं आता बसून कसा बोलला. हा इकडं भाजी साफ करायला घेतल्या. उद्या पोरांना जेवण आहे म्हणजे पुलाव भात. तर गौरांच्या बड्डेला पोरांना नाही भेटलं जेवण द्यायला म्हणून मग उद्या बोलले यायचं. तर आता 4 वाजले. 4 वाजून 10 मिनिटं आणि गौरांश एकटा बसलेला आहे ना शनू. हा ए खोपडी एकटा बसलेला ना स्कूलमध्ये. मला वाटलं आज लेट सुटेल का म्हणून मग टाइम झाला फोन केला. अरे बघ कसा पडला बघ. झिंगाला कसा पडला बघ. चक चक चक. हे बघ मला 2 बिस्किट द्या याच्यातले. चला वाजले 6 आणि मंदिरात आले मी कारण मंदिरात एवढं घाण झालंय ना म्हणजे बघा लादी लय घाण झाले. मी कालच
प्लेट ठेवायला आले ना, मी येत नाही, आई येतात, पण लयच तेळाची घाण एवढी झाली आहे बेकार, त्याच्यामुळं मी पहिलं मंदिर साफ करते. आता खराट्याने याच्याने कळशीने पाणी टाकून घासणार आणि मग वायपरने पाणी बाहेर काढणार. असं करते. पहिला दिवाबत्ती करून घेते आणि मग ते करून घेते पटापट. तर इथं मंदिरात ना लादी खूप खालची घाण झालेली, धूळसुद्धा बसते, त्याच्यामुळं जास्तच घाण झालेली. तर मग आता साफ करायला घेतलं मी. आणि असं साफसफाई केल्याने काय म्हणजे आपण देवाची सेवा केल्याने काय होत नाही, उलट ना एवढं शांत वाटतं ना, मनाला खूप मस्त वाटतं. आणि मंदिरातलं आम्ही आई आणि मी असं दोघीच करत असतो. पूजा वगैरे आई करायला येतात, पहिला मी यायची मध्ये मध्ये, पण आता नाही होत, तरी पण थोडंफार येते मी करायला. तर सगळी लादी मी पहिला खराट्याने घासून घेतली, मग वायपरने पुसून घेतली सगळी. स्वच्छ मंदिर. कॅमेऱ्यात तर डाग दिसतात, पण असं जरा छान दिसते. इधर चालू है अलोडी. जास्त पण नको, संपत नाही. जास्त नाही झाले ना, एक दोन लोड झाले. दोनच बसवतात. जिलेबी दोनच बसवतात, कोण नंतर खाते, तशाच राहतात. मग जुली म्हणजे काय? जिलेबी बोललो मी, जुली की नाही. काय बोलली? जिलेबी. जुली. ते काय खाते? जुली त्या कुत्रीचे नाव आहे. ए जुली दाखव परत. सारे गावा प द नी सा सा रे. पप्पाचं येणार काहीतरी शाळेत. हा हा हा. चला आता जावा घरी, झोपा, तोंड पुसा. मी थोडं बसणार. कोण? मी बसणार बाबा. नाही नाही, टाइमपास नाही, उद्या कराटे क्लास आहे. पप्पा मला थोडं थांबून बसायचं. झालं ते केळा खाल्लास म्हणून. चला आता झोपायचं. आज सुद्धा डीमॅटचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. मम्मा कॅन्सलवर कॅन्सल. आज उद्या परवा तेरवा असं. ए ठेव ना गौरा. मम्मीच्या खेळा. चला आजचा व्लॉग इथं सेंड करतो. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. शोनू बाय कर. एकदम गंदा पोरगा बाय कर. बाय बाय गंदी पोरगे.